नमस्ते मंडळी, काय म्हणताय मग? भरपूर गरम होत आहे, ओके नाही, होणारच आहे. तेच मी सांगण्यासाठी आज तुम्हाला हा व्हिडिओ बनवत आहे. तर आता मंगळ हा मेष राशीमध्ये, म्हणजे मेष राशी अग्नितत्वाची रास आहे आणि त्याच्यामध्ये स्वतः मंगळ आज बदललेला आहे दुपारी 12:15 आणि ऑलरेडी रवी पण, म्हणजे सूर्य पण त्याच राशीमध्ये आहे. अग्नितत्वाच्या राशीमध्ये मंगळ आणि रवी सारखे ग्रह एकत्र, त्यामुळे ना हे खूप टेम्परेचर 39-40, हा सातारा, आम्ही सातारा खाऊन सातारा, भयंकर टेम्परेचर म्हणजे फुल होणार आहे. कारण अग्नितत्व भयंकर वाढलेलं आहे, गरमी होणार आहे, आग, जाळपोळ, शॉर्ट सर्किट, ह्याही गोष्टी डिझास्टर्स ह्या होणार आहेत. त्यामुळे काळजी घ्यावी की इलेक्ट्रिक ह्याच्यामुळे पण आग लागू शकते, कशानेही. तर कॉन्शियस व्हावं, ओके. 16 तारखे म्हणजे 15 तारखेला पूर्ण रवी बदलणार. हे ग्रहमान जास्त धोकादायक 15 ते 16 तारखेपर्यंत आहे. अमावस्या संपली की ह्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस होतील. ह्याचे बेनिफिट पण आहेत, कारण मंगळादित्य योग होणार आहे. पण अँगर कंट्रोल, चिडचिड मेष राशीमध्ये होणार आहे. मेष राशीच्या लोकांना, अग्नितत्वाच्या तिन्ही राशींना ह्याचा खूप चांगला हे होणार आहे. मेष, सिंह आणि धनु राशी. तर राशी वाईज आपण नंतर बघूया. पण आता सध्या आपल्याला काय हे करायचं आहे की अँगर कंट्रोल आणि खूप आता जे काही तुम्ही डिसिजन घेणार असाल, कुठले मग व्यवसायाचे असू दे, नोकरीबद्दल कुठले, थोडे स्किप करा आणि 16 मे नंतर ते हे करा तुमचे. आता काही करू नका. बरं, आता तुम्ही सांगितलं की हा हे असं होणार आहे, उष्णता वाढणार आहे, हो सगळं मान्य आहे. रेमेडीज काय करू? गणपती बाप्पा हा, म्हणजे मंगळ हा गणपतीचाच कारक आहे, ओके. गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करणे किंवा गुळ अर्पण करणे, सगळ्यांनीच हे करा. सगळ्यांच्याच राशीला राशीवाईज वेगवेगळी फळं मिळतात त्याची, ओके. आणि जास्तीत जास्त बाकीचे तर आपण उष्णतेसाठीचे जे काही हे आहेत ते तर तुम्ही करणारच आहात. हनुमान चालिसा, गणपती बाप्पा आणि हनुमान, जे अँगर कंट्रोल राहील, तुमची चिडचिड होणार नाही, त्याच्यासाठी पण हे खूप महत्त्वाचं राहील. हनुमान चालिसा, गणपती स्तोत्र, गणपती बाप्पाला आपण हे ठेवणे, दुर्वा ठेवणे किंवा गुळ ठेवणे, ह्या रेमेडीज केल्याच पाहिजे. जास्तीत जास्त तुमची चंद्रनाडी सुरू ठेवा. आता सगळ्यांना हे शिवसरोदशास्त्र माहीत नाहीये. चंद्रनाडी सुरू ठेवायची म्हणजे काय करायचं, जास्तीत जास्त तुम्ही उजव्या कुशीवर झोपायचं, म्हणजे तुमची लेफ्ट नेसल्स सुरू राहते. म्हणजे चंद्रनाडी म्हणजे हे थंड, शीतल आहे, म्हणून तुमचा उष्णतेपासून ते हे करणार. पण झोपताना कायम तुम्ही म्हणजे उजव्या कुशीवर झोपा, म्हणजे डावी हे राहते, म्हणजे चंद्रनाडी ऍक्टिव्ह करा कायम. जर तसंही जमत नसेल तर उजव्या कानामध्ये कापूस घाला, म्हणजे ती चंद्रनाडी तुमची ऍक्टिव्ह होईल. एक 10-15 मिनिटं घाला आणि परत काढा. हे करणं खूप गरजेचं आहे, म्हणजे ते तत्व, अग्नितत्व कमी होऊन जलतत्व तिथे चांगलं असते. तर हे असे सगळे होणार आहेत. प्रवास टाळा. प्रवासात सुद्धा असे हे होणं, टायर फुटणं गाड्यांचे, गरम होऊन, आणि हे एकत्र जी युती आलेली ना ती खराब आहे प्रवासासाठी सुद्धा. त्यामुळे शक्यतो 16 मे पर्यंत हे सगळे तुम्ही जरा नियम पाळा. धन्यवाद.